नमस्कार मित्रांनो, देवकुंड वाडीवर आलेलं एक भयंकर संकट या कथेचा हा भाग दुसरा आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू. वीज नसल्याने संपूर्ण गाव काळ्याकुट्ट अंधारात आता बुडून गेलं होतं. गोविंदराव काही क्षण जिथे उभे होते तिथे स्तब्ध उभे राहिले. लक्ष्मीबाईंच्या तोंडून नकळत ग्रामदेवतेचं नाव बाहेर पडलं. अनघाने भीतीने आईचा हात घट्ट पकडला. कुणीतरी गावातली बाई असेल, समीर हळूच उद्गारला. पण त्याचाच आवाज त्याला कमकुवत वाटत होता, कारण त्या वडाच्या पारंबीवर इतक्या उंचावर, ते सुद्धा इतक्या मुसळधार पावसात एखादी स्त्री बसणं केवळ अशक्य होतं. मी जाऊन बघतो, अचानक समीर म्हणाला आणि तो घराबाहेर पाऊल टाकणार इतक्यात गोविंदरावांनी त्याचा हात धरला आणि ते उद्गारले, नाही. त्यांच्या आवाजात इतकी जरब होती की समीर जागीच थांबला. शांत आणि धाडसी व्यक्तिमत्व असलेल्या वडिलांकडे जेव्हा समीरने पाहिलं त्या क्षणी पहिल्यांदाच त्याला जाणवलं होतं की बाबा खरंच घाबरले आहेत. रात्रभर कोणाचाही डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळ झाली तेव्हा पाऊस थांबला होता. पक्ष्यांचे आवाज ऐकू यायला सुरुवात झाली होती. रात्री जे घडलं ते स्वप्न होतं की वास्तव, असा प्रश्न समीरच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. सकाळी तो एकटाच त्या वडाच्या झाडाजवळ गेला. दिवसा ते झाड नेहमीसारखंच दिसत होतं. चौथऱ्यावर काही ताजी फुलं ठेवली होती. झाडाच्या खोडावर हळद आणि कुंकवाचे जुनाट डाग होते. त्याने त्या पारंब्या नीट पाहिल्या. रात्री जिथे ती स्त्री बसली होती तिथे असाधारण असं काहीच दिसत नव्हतं. पण त्या चौथऱ्याच्या कडेला त्याची नजर एका गोष्टीवर खेळली. तिथे लाल रंगाच्या काचेच्या बांगडीचा एक छोटासा तुकडा पडला होता. समीरने तो उचलला. गावातल्या कुणा बाईची बांगडी तुटली असावी, त्याने मनाशीच म्हटलं. तो घरी परत आला तेव्हा वैष्णवी नेहमीसारखीच घरातील कामात गढून गेलेली दिसत होती. ती स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईंना मदत करत होती. इतक्यात लक्ष्मीबाईंच्या हातातील सांडशी खाली पडली. तसे वैष्णवी ती उचलायला खाली वाकली आणि तेव्हा अचानक लक्ष्मीबाईंचं लक्ष वैष्णवीच्या केसांमध्ये गेलं. त्यांना दिसलं की वैष्णवीच्या केसांमध्ये 2 लहान वडाच्या झाडाच्या पानांचे तुकडे अडकले होते. पुरी, सकाळी तू कुठे बाहेर गेली होतीस का? त्यांनी विचारलं. तसे वैष्णवीने आश्चर्याने उत्तर दिलं, नाहीतर मी घरीच होते. गेले असते तर तुम्हाला सांगून केले असते. वैष्णवी म्हणाली. अगं, मग तुझ्या केसात ही पानं? लक्ष्मीबाईंनी तिच्या केसातून ती पानं काढून दाखवत विचारलं. तसे वैष्णवी गोंधळली आणि म्हणाली, कदाचित काल मंदिरात गेलो होतो तेव्हा. पण तिलाही तिचं उत्तर समाधानकारक वाटलं नव्हतं. त्या दिवशी दुपारी एक छोटी घटना घडली. अनघा आणि वैष्णवी अंगणात पापड वाळत घालत होत्या. इतक्यात शेजारच्या घरची 5 वर्षांची चिमुरडी गौरी धावत आली. ती वैष्णवीजवळ आली आणि अचानक थांबली. काही क्षण ती वैष्णवीकडे एकटक पाहत राहिली आणि मग ती हळू आवाजात म्हणाली, ताई, ती तुझ्या मागे काकू कोण आहे? कोणती काकू? अनघाने विचारलं. गौरीने अगदी सहजपणे वैष्णवीच्या खांद्यामागे बोट दाखवलं आणि ती म्हणाली, ती लाल साडीवाली. एवढं बोलताच ती अचानक रडायला लागली आणि परत तिच्या घराकडे पळून गेली. वैष्णवीने आणि अनघाने लगेच मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. पण त्यांच्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली. ही गोष्ट अनघाने घरी सुद्धा सांगितली. त्याच संध्याकाळी गोविंदरावांनी ठरवलं की एकदा गावात राहणाऱ्या हरिभाऊ केतकर यांची भेट घ्यावीच. गावाच्या टोकाला 90 वर्षांचे हरिभाऊ केतकर राहत होते. गावातल्या अनेक जुन्या परंपरा, दंतकथा आणि इतिहास त्यांनाच माहीत होता.
त्याच संध्याकाळी गोविंदराव, समीर आणि दामोदर शास्त्री तिघे सुद्धा त्यांच्या घरी गेले. खरं तर समीरला त्यांच्याबरोबर यायचं नव्हतं, पण गोविंदराव यांनी सांगितल्यामुळे तो सुद्धा त्यांच्या बरोबर आला होता. गोविंदराव यांनी आत्तापर्यंत घडलेला सर्व प्रकार, आत्तापर्यंत घरच्यांना आलेले अनुभव सर्व सविस्तर हरिभाऊंना सांगितलं. हरिभाऊंनी सुद्धा ते सगळं शांतपणे ऐकलं. काही वेळ ते काहीच बोलले नाहीत आणि मग ते म्हणाले, वडाची पूजा झाली असती तर कदाचित हे काही घडलंच नसतं. हरिभाऊ म्हणाले. तसे गोविंदरावांनी मान खाली घातली. असो, इतके बोलून हरिभाऊ उठले. घरातल्या जुन्या कपाटातून त्यांनी एक पितळी डबा काढला आणि त्यातून एक कृष्णधवल फोटो बाहेर काढला. फोटो साधारण 50-60 वर्षांपूर्वीचा असावा असंच वाटत होता. त्यात गावातील काही लोक वडाभोवती उभे होते. पुढच्या रांगेत लाल साडीतील एक नववधू उभी होती. तो फोटो दाखवत हरिभाऊ म्हणाले, ही माझी मोठी बहीण सुनंदा. समीरने तो फोटो निरखून पाहिला. बरं मग, समीर म्हणाला. तसे हरिभाऊंचे डोळे पाणावले आणि ते बोलू लागले. आम्ही सर्वांनी तिला या दिवशी तिच्या हातून वडाची पूजा करवून घेण्यासाठी वडाच्या झाडाजवळ नेलं होतं. तेव्हाचा हा फोटो आहे. तिनेही असाच हट्ट केला होता, वडाची पूजा करणार नाही म्हणून. तिने शेवटी ती केली नाहीच. त्या दिवसापासून 7व्या दिवशी ती स्वतःहून रात्री घरातून बाहेर पडली आणि सकाळी वडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडली. काही वेळाने ती शुद्धीवर आली, पण त्यानंतर ती कधीच पूर्वीसारखी राहिली नाही. आणि त्यानंतर 1-2 महिन्यातच ती दगावली. तिचं प्रेत त्याच वडाच्या झाडाखाली मिळालं. ती कशी गेली हे अजूनपर्यंत कुणालाच समजलं नाही. त्यावर समीर लगेच म्हणाला, पण कशावरून हे त्या वडाची पूजा न केल्याने झालं असेल? दुसरं कुठलं तरी कारण सुद्धा असू शकतं ना? किंवा हा योगायोग सुद्धा असू शकतो. तिने पूजा न करायला आणि कुठल्या तरी वेगळ्याच कारणाने तिच्याबरोबर असं व्हायला. तसे हरिभाऊ किंचित हसले. योगायोग? हो, असू शकतो. म्हणूनच आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाही आणि जबरदस्तीने पूजा करून तसाही काहीच उपयोग होत नाही. पण गावात गेल्या 100 वर्षात ज्यांनी ज्यांनी ही परंपरा मोडली त्यांच्याबरोबर काहीतरी विचित्र घडलं हेही तितकंच खरं, हरिभाऊ म्हणाले. त्यानंतर असेच काही दिवस गेले. त्या रात्री गावात श्रावणातील पहिला शुक्रवार होता. ग्रामदेवतेच्या मंदिरात भजन होतं. संपूर्ण गाव मंदिरात जमा झालं होतं. सरनोबत कुटुंबसुद्धा तिथे गेलं होतं. भजन सुरू झालं. ढोलकी, टाळ, झांजा यांच्या तालात सगळे हरिनाम गात होते. वैष्णवी सुद्धा शांतपणे बसली होती आणि अचानक भजनाच्या मध्यावर तिचा चेहरा बदलू लागला. तिची नजर मंदिराच्या दाराकडे खेळली. समीरने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय ग, काय झालं? पण त्यावर वैष्णवीने उत्तर दिलं नाही. ती फक्त दाराकडेच पाहत राहिली. तसे समीरने सुद्धा मागे वळून पाहिलं. तेव्हा त्या दोघांना दिसलं, मंदिराच्या उंबरठ्याबाहेर पावसात भिजत लाल साडीतील ती स्त्री उभी होती आणि यावेळी समीरलाही ती स्पष्ट दिसत होती. तिचे लांब केस चेहऱ्यावर चिकटले होते, पण ती मंदिरात येत नव्हती. फक्त उभी राहून वैष्णवीकडे पाहत होती. समीर जागेवरून उठला. भजन चालू असताना तो मध्येच उठल्याने गोविंदरावांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो मंदिराच्या दाराकडे धावला. तो धावत असताना कशाला तरी त्याचा पाय लागला आणि तो अडखळला. त्यामुळे त्याचं लक्ष खाली जमिनीकडे गेलं. खाली गुंडाळून ठेवलेली जाड सतरंजी होती आणि तिला त्याचा पाय लागला होता. त्याने स्वतःला सावरत क्षणात समोर बघितलं, पण आता बाहेर कोणीच दिसत नव्हतं. तो तसाच धावत मंदिराबाहेर पडला आणि त्याने चारही बाजूंना पाहिलं, पण कुठेच कोणीच नव्हतं. संपूर्ण अंगण रिकामं होतं. पाऊस मात्र तसाच कोसळत होता. तसा आश्चर्यचकित होऊन समीर परत आत आला. वैष्णवी अगदी शांत बसली होती. वैष्णवी, तू आत्ता कुणाला पाहत होतीस? कोणी दिसलं तुला? समीरने विचारलं. वैष्णवी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग अतिशय मंद आवाजात ती म्हणाली, ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतीये. कोण ती?
आणि काय सांगायचा प्रयत्न करतीये? समीरने विचारलं. वैष्णवीच्या डोळ्यात आता भीती दाटून आली होती. असं वाटत होतं की ती मला वडाच्या झाडाजवळ जायला सांगत होती. जणू ती मला हेच सांगत होती की मी तिथे जाऊन पूजा केली नाही तर परिणाम चांगले होणार नाहीत, वैष्णवी म्हणाली. त्यांचं हे संभाषण मंदिरात बसलेल्या दामोदर शास्त्रींनी ऐकलं आणि ते दचकून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं होतं. कारण वैष्णवीने जे शब्द उच्चारले होते तेच शब्द सुमारे 60 वर्षांपूर्वी हरिभाऊंच्या बहिणीनेही उच्चारले होते. त्याच वेळेस भजन संपलं आणि मंदिरात शांतता पसरली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज मंदिरात घुमत होता. वैष्णवीने उच्चारलेले शब्द अजूनही दामोदर शास्त्री यांच्या कानात घुमत होते. पूजा केली नाहीस तर परिणाम चांगले होणार नाहीत. दामोदर शास्त्री काही क्षण वैष्णवीकडे एकटक पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आता स्पष्ट दिसत होती. त्यांनी गोविंदरावांना बाजूला घेतलं आणि ते म्हणाले, आजपासून एकही रात्र वैष्णवीला एकटीला कुठेही सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यास्तानंतर ती घराबाहेर पडता कामा नये. पण त्यांचं हे संभाषण समीरने ऐकलं आणि त्याचा संयम सुटला. काका, अजून किती दिवस हे असंच चालणार? प्रत्येक गोष्टीचं उत्तर परंपरा आणि रीत हेच असतं का? जर या पलीकडे कुणाला काही माहिती असेल तर स्पष्ट सांगा. तसे दामोदर शास्त्री काही क्षण शांत राहिले आणि मग ते हळू आवाजात म्हणाले, आम्हाला सगळं माहिती असतं तर अजून काय हवं होतं? आम्ही फक्त जे आमच्या पूर्वजांनी सांगितलं तेच पाळत आलो आहोत आणि त्यामुळेच सुखी आहोत. इतके बोलून दामोदर शास्त्री तिथून निघून गेले. घरी परतल्यावर वैष्णवी खूप थकलेली दिसत होती. तिने फारसं काही कोणाशी न बोलता झोपायची तयारी केली. पण लक्ष्मीबाईंची नजर तिच्या हातांवर गेली आणि त्या दचकल्या. वैष्णवीच्या डाव्या मनगटावर जिथे लग्नाच्या हिरव्या बांगड्या होत्या तिथे लालसर रेषा उठलेली दिसत होती. ती साधी ओरखड्यासारखी नव्हती. ती अगदी एखाद्या जुन्या मेहंदीच्या नक्षीसारखी गोलाकार होती. काय ग, आता हे कधी झालं? लक्ष्मीबाईंनी विचारलं. तसे वैष्णवीने स्वतःच्या हाताकडे पाहिलं आणि ती आश्चर्याने म्हणाली, अरे, हे कधी झालं? मला पण माहीत नाही. त्या रेषेमुळे तिला तिथे दुखत वगैरे नव्हतं किंवा त्यामुळे तिला कुठला त्रास सुद्धा होत नव्हता. पण ती काही साधी खूण नव्हती हे स्पष्ट होतं. गोविंदरावांनी त्यावर काहीही भाष्य केलं नाही, पण त्यांची नजर मात्र त्या खुणेवरच खेळली होती. समीरने त्याचा लगेच एक फोटो काढला, कारण झालेली जखम अजब होती. उद्या डॉक्टरांकडे जाऊ, समीर म्हणाला. काही वेळाने सगळे झोपायला आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले. का कोण जाणे, पण त्या रात्री समीरने ठरवलं की काहीही झालं तरी तो आज जागाच राहणार. त्याने त्यांच्या खोलीतील दिवा बंद केला नाही. त्याने त्यांच्या खोलीच्या खिडकीजवळ एक खुर्ची ठेवली आणि तो त्यावर बसला. बाहेर सतत रिमझिम पाऊस पडतच होता. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. 12, 1, 1:30 वाजला, पण काहीच घडलं नाही. आता त्याच्या डोळ्यांवर सुद्धा झोप यायला लागली होती. तसे तो उठून चेहऱ्यावर पाणी मारायला गेला आणि परत येऊन खुर्चीत बसला आणि त्याच क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण वैष्णवी पलंगावर नव्हती. वैष्णवी, असे ओरडून तो विजेसारखा खुर्चीतून उठला आणि त्याने घाबरून तिला हाक मारली. तो बाथरूमच्या दिशेने गेला, पण बाथरूममध्ये ती नव्हती. तो खोलीचा दरवाजा उघडून बाहेर गेला आणि त्याने संपूर्ण घरात बघितलं, पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती. त्याची नजर अचानक घराच्या मुख्य दरवाजावर पडली आणि तो हादरलाच. घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा असल्याचं त्याच्या नजरेस पडलं. तसे त्याने अंगणातील दिवा लावला. बाहेर पाऊस पडतच होता आणि इतक्यात त्याची नजर बाहेर अंगणातील जमिनीवर पडली. बाहेर त्याला पावलांचे ठसे दिसत होते आणि ते सरळ त्या वडाच्या झाडाच्या दिशेने गेले होते. बाबा, समीर जोरात ओरडला. क्षणात सगळं घर जागं झालं. गोविंदराव, अनघा आणि लक्ष्मीबाई बाहेर धावले. सर्वांनी कंदील आणि टॉर्च घेतले आणि ते त्या ठशांच्या मागे धावत सुटले. रात्रीचा अंधार, पावसाचा आवाज आणि वाऱ्याने हलणाऱ्या पारंब्या
संपूर्ण वातावरण अंगावर काटा आणणारं होतं. वडाजवळ पोचता समीर जागच्या जागीच थांबला. चौथऱ्याच्या मध्यभागी वैष्णवी गुडघ्यांवर बसली होती. तिचे दोन्ही हात जोडलेले होते. ती कुणाशी तरी अगदी हळू आवाजात बोलत होती, पण तिच्या समोर मात्र कोणीच नव्हतं. वैष्णवी, समीर ओरडला. तिने हळूहळू मान वळवली. तिचे डोळे पूर्ण उघडे होते, पण ती आता नेहमीची वैष्णवी वाटत नव्हती. ती मंद हसली आणि म्हणाली, हळू बोल, ओरडू नकोस, ती समोरच आहे. तिचं बोलणं ऐकून समीरच्या अंगावर काटा आला. कोण कोण समोर आहे? समीरने घाबरून विचारलं. तसे वैष्णवीने वडाच्या त्या प्रचंड खोडाकडे बोट दाखवलं आणि ती म्हणाली, तीच बाई, तिच्यावर ओरडू नकोस, नाहीतर ती सगळ्यांना मारून टाकेल. तिचे हे शब्द ऐकताच लक्ष्मीबाई रडू लागल्या. समीर पुढे गेला आणि त्याने वैष्णवीचा हात पकडला. क्षणात ती थरथर कापू लागली. तिने आपला हात समीरच्या हातातून सोडवून घेतला आणि आपले हात तिने कानांवर ठेवले आणि ती म्हणाली, नको नको, मला जाऊ दे, माझ्या कानात इतकं जोरात बोलू नकोस. इतके बोलून ती रडायला लागली आणि मग अचानक तिचा आवाज बदलला. तो आवाज तिचा नव्हता. एका वृद्ध स्त्रीचा घोगरा आवाज तिच्या तोंडून बाहेर पडला. तिला घेऊन जा, तिला इथून दूर घेऊन जा, तो जागा होतोय. हे वाक्य पूर्ण होताच वडाच्या सर्व पारंब्या एकाच वेळी जोराने हलल्या. तेव्हा वारा नव्हता, पाऊसही थांबला होता. तरीही शेकडो पारंब्या जणू जिवंत सापांसारख्या डोलू लागल्या. संपूर्ण झाडातून एक विचित्र घरघर असा आवाज येऊ लागला. एकदम गोविंदराव किंचाळले, समीर, तिला घेऊन पळ. तसे समीरने वैष्णवीला उचललं आणि तो धावत घराच्या दिशेने निघाला. मागे लक्ष्मीबाई आणि अनघा धावत होत्या. अचानक त्यांच्या मागून एक जोराचा आवाज आला. तसे सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. तेव्हा त्यांना दिसलं की वडाची एक जाड पारंबी वरून जोरात खाली पडली होती. ती अगदी तिथेच पडली होती जिथे काही क्षणांपूर्वी ते सर्वजण उभे होते. जर त्यांनी तिथून निघताना जरा जरी उशीर केला असता तर चौघांचाही मृत्यू निश्चित होता. घरी परतल्यावर मात्र वैष्णवीला काय झालं होतं काहीच आठवत नव्हतं. तिला फक्त इतकंच आठवत होतं की ती वडाच्या झाडापाशी गेली होती. मी त्या वडाच्या झाडाजवळ कशी गेले? तिने रडतच विचारलं. पण समीरने तिला काहीच सांगितलं नाही. पण घडलेल्या त्या भयंकर घटनेने त्याच्या मनात पहिल्यांदाच भीतीने घर केलं होतं. काहीतरी होतं जे त्यांच्या समजण्याच्या पलीकडचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दामोदर शास्त्री स्वतः सरनोबत यांच्या घरी आले. त्यांच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. त्यातून त्यांनी काळपट झालेलं चामड्याच्या बांधणीचं एक जाड पुस्तक बाहेर काढलं. हे मला माझ्या पूर्वजांनी दिलं होतं. यात या गावच्या परंपरांची नोंद आहे, ते म्हणाले. त्यांनी पुस्तकाचं पहिलं पान उघडलं आणि ते पुस्तक समीरच्या हातात दिलं. त्यावर शाईने लिहिलं होतं, देवकुंडवाडी, सन 1624. समीरने पुढचं पान उलटलं आणि त्याच्या नजरेसमोर एक चित्र आलं. त्या चित्रात तेच प्रचंड वडाचं झाड दिसत होतं. त्याच्या खोडापाशी एक नववधू गुडघ्यांवर बसली होती. तिच्या हातात एक चाकू होता. समीरच्या हातातलं ते जुनं पुस्तक अक्षरशः थरथरत होतं. चामड्याच्या त्या कव्हरला काळाने कुरतडून टाकलं होतं. अनेक पानं पिवळी पडली होती. काही ठिकाणी शाई पसरली होती. तरीही त्या पहिल्याच चित्राने घरात बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आणला होता. वडाच्या खोडापाशी बसलेली आणि हातात चाकू असलेली एक नववधू, तिच्या डोक्यावर लांब पदर, तिच्या भोवती असलेली विचित्र चिन्ह, चित्राच्या खाली जुन्या मोडी लिपीत लिहिलेले काही शब्द, हे सर्व पाहून समीर गोंधळून गेला. हा काय प्रकारे? समीरने विचारलं. तसे दामोदर शास्त्री शांतपणे म्हणाले, ही लिपी मला सुद्धा वाचता येत नाही, पण कदाचित तिचं भाषांतर पुढे दिलं आहे. ते तुला वाचता येतं का ते बघ. तसे समीरने पुढचं पान उघडलं. तिथे काळ्या शाईत काहीतरी लिहिलं होतं, पण ते काहीच वाचता येत नव्हतं. समीरने ते समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला काहीच समजून येत नव्हतं. नाही,
मला काहीच कळत नाहीये, काहीच समजून येत नाहीये. फक्त चित्र तेवढं स्पष्ट दिसतंय. पण तुम्ही हे मला का दाखवताय? समीर म्हणाला. त्यावर दामोदर शास्त्री म्हणाले, तू सतत यामागचं कारण काय, हे असं का करायचं, पूजा का करायची, नाही केली तर काय होईल, असे प्रश्न आत्तापर्यंत विचारत होतास. मला इतकं तर माहितीये की तुझ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आहेत. पण त्यातील भाषा, त्यातील चित्रांचा अर्थ आम्हा कोणालाच आत्तापर्यंत कळालेला नाही. मला वाटलं कदाचित तू समजू शकशील आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, म्हणूनच हे पुस्तक मी तुला दिलं. नाही, मला यातील काहीच कळालेलं नाही, समीर पुन्हा म्हणाला. म्हणजे आमच्या सारखाच तू आहेस. आम्हाला सुद्धा यातील काहीच कळालेलं नाही, पण तरीही आम्ही गावाची परंपरा, गावाची रीत पाळत आलो आहोत, दामोदर शास्त्री म्हणाले. गोविंदराव बराच वेळ गप्प बसले होते. शेवटी ते म्हणाले, माझे आजोबा म्हणायचे, आपल्या गावातील परंपरा भीतीपोटी नाही तर संरक्षणासाठी आहे. पण ते सुद्धा कधी पूर्ण सत्य सांगत नसत, किंवा कदाचित त्यांना सुद्धा पूर्ण सत्य माहिती नसावं. त्यावर समीर चिडून म्हणाला, मग प्रत्येक पिढी पुढच्या पिढीपासून सत्य लपवत राहिली आणि आता आपण अंधारात चाचपडतोय. कदाचित आपण त्याचीच फळं भोगतोय. त्याच्या आवाजात राग होता, पण त्या रागात भीती सुद्धा होती. कारण काल रात्री त्याने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं ते विज्ञानाच्या सुद्धा पलीकडचं होतं. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.